गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक जवळ रस्त्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये काही वस्तू ठेवून तेथून निघून गेल्याची माहिती अंबड पोलिसांना कळताच या बॉक्समध्ये काही स्फोटक असल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ खबरदारी घेत बॉम्बशोध पथकास पाचारण करण्यात आलं। मात्र तपासाअंती यात काहीही भेटून न आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोविंदनगरच्या मुख्य रस्त्यावर कोणी अज्ञात इसमाने काल रात्री 9:30 वाजेच्या सुमारास एका थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये काही इलेक्ट्रिकल वस्तू टाकून दिल्या असून यात बॉम्ब असू शकतो असे सांगितल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्र सिंग राजपूत हे आपल्या टीम सोबत अवघ्या काही मिनिटात पोहोचले। मुख्य रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीचा अंदाज घेऊन व रहिवासीयांच्या सुरक्षतेची जबाबदारी आपल्यावरच असून लागलीच भुजबळ फार्म येथून बोगद्याकडून रस्ता बंद करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे। घटनास्थळी एकही सर्वसामान्य माणसांना जाण्यास मज्जाव करण्यात आलाय। यावेळी तात्काळ बॉम्बशोध पथकास पाचारण करत बॉक्सची तपासणी केली असता या बॉक्समध्ये लग्न सराईत किंवा वाढदिवसास फोडण्यात येणारे रंगीबिरंगी फटाके असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। सुमारास आम्हाला एक कॉल आला होता की इंदिरानगर बोगद्याजवळ एक संशयास्पद वस्तू पडलेली आहे, ते बॉक्समध्ये आहे। तर आम्ही तात्काळ 3 मिनिटात तिथं पोहोचलो, आमचा पूर्ण स्टाफ घेऊन पोहोचलो। आम्ही खात्री केली, एक थर्माकॉलचा बॉक्स होता, त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होतं। आम्ही BDDSला कळवलं, कंट्रोलला कळवलं, वरिष्ठांना कळवलं। पुढच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये BDDSचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून तपासणी केली असता तपासणीअंती ते एक फटाक्याचा बॉक्स होता। फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या, 2 बॅटऱ्या होत्या आणि ते कोणतरी बर्थडेसाठी वापरतात, तर तो सगळे ते मटेरियल होतं आणि ते कन्फर्म झालेलं आहे। अशी कुठलीही घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी म्हणजे अफवा आहे की असं बॉम्ब सदृश्य वस्तू वगैरे आहे, तर कुणी त्यावर विश्वास ठेवू नये। सगळी कारवाई झालेली आहे आणि सर्व जे काय होतं तो बॉक्स पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे, तर तो आता आमची पुढची कारवाई करत आहोत। नागरिकांना आव्हान एवढंच आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अजिबात घाबरू नये, काही नाही। तो एक फटाक्याचा बॉक्स बर्थडेसाठी वापरला जाणारं साहित्य होतं, ते आयडेंटिफाय झालेलं आहे आणि आता कुठली काळजी नसेल। ब्युरो रिपोर्ट AB न्यूज नाशिक।